नमस्कार सगळ्यांना। तर आपण सर्वांचे स्वागत आहे आपल्या केएस आरी वर्क या यूट्यूब चॅनल मध्ये आणि आजच्या खास आणि इम्पॉर्टंट अशा व्हिडिओ मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत फेदर स्टिच। तर फेदर स्टिच कशा पद्धतीने करायचं आहे हे आपण आज शिकूया। तर स्क्रीनवर जे मी वर्क केलेलं आहे ते वर्क आपल्याला पाहायचं आहे। तर या अगोदर कमेंट मध्ये विचारलेलं होतं की पॅच वर्क घ्या म्हणून, मोराचं पॅच वर्क घ्या। तर मोराचं पॅच वर्क नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी घेणारच आहे। तर त्यापूर्वी फेदर स्टिच कशा पद्धतीने करायचं आहे सिल्क थ्रेडनी हे पाहूया आणि त्यानंतर आपण पॅच वर्क कसं करायचं आहे कट बीट्स वापरून, वेगवेगळ्या कलरचे कट बीट्स वापरून कशा पद्धतीने आपल्याला पॅच वर्क करायचं आहे हे पण पाहणार आहोत। तर या पद्धतीमध्येच आपल्याला करायचं असतं, फक्त तिथे वेगवेगळ्या कलरचे कट बीट्स असतात ते यूज करून आपल्याला मोराचे पॅचवर्क करायचं असतं। तर त्याची हा जो आकार दिसत आहे ना, सेम याच आकारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या आपल्याला मोराच्या जसं म्हणता येईल की मोराचे पंखांचा आकार जसा असतो ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे असतात कट वर्कच्या सहाय्याने। कट वर्क वापरून आपल्याला ते करायचं आहे। त्यापूर्वी आपण आता सिल्क थ्रेडिंग कशा पद्धतीने फेदर स्टिच हे करायचं आहे हे पाहणार आहोत। चला तर मग उशीर न लावता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर इथे स्क्रीनवर ज्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे सेम आपल्याला करायचं आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे सिल्क थ्रेड आणि आपली नीडल, जी की लाकडी असते किंवा लाकडी नाही घेतली तरी पण तुम्ही आयरनची जी जाड टोकाची नीडल असते ना, तीच आपल्याला इथे वापरायची आहे। चला तर मग आता फेदर स्टिचला सुरुवात करूया। तर हे बघा स्क्रीनवर जो शेप दिसत आहे, आपल्याला अशा पद्धतीने एक शेप काढून घ्यायचा आहे अगोदर आणि यावरती आपल्याला आता सिल्क थ्रेडनी वर्क करायचं आहे। तर या शेप वरती तुम्हाला दोन अर्धवर्तुळ दिसत आहेत। एक आहे जे पहिलं थोडं छोटं आहे आणि त्यानंतर सेकंड म्हणजे दुसरं जे आहे ते थोडंसं जास्त मोठं आहे। तर आपल्याला या थोडंसं अंतर एकदम जास्त पण ठेवायचं नाही आणि एकदम कमी पण ठेवायचं नाही। तर अशा पद्धतीनेच आपल्याला हा शेप काढून घ्यायचा आहे आणि आता आपण याच्यावरती वर्क करणार आहोत। तर सुरुवातीला जे टोक आहे दोन्ही अर्धवर्तुळाच्या एकदम समोरासमोरचं, तर पहिल्यांदा आपण त्या टोकामधूनच आपल्याला आता धागा हा खाली टाकून एक आपल्याला नॉट मारून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता स्टेप बाय स्टेप आपण सुरुवातीला पहिल्यांदा धागा काढल्याच्या नंतर दुसऱ्या अर्धवर्तुळ जे आहे ना त्यावरती आपल्याला एक स्टिच द्यायचा आहे आणि ती दिल्याच्या नंतर परत समोर थोडासा गॅप ठेवून परत एक स्टिच द्यायचा आहे आणि ती स्टिच दिल्याच्या नंतर परत तो पूर्ण धागा हा रिटर्न घ्यायचा आहे सुरुवातीच्याच पॉइंटला। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हे वर्क करायचं आहे। चला तर मी कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे ते सांगण्यापेक्षा एकदम दाखवल्याच्या नंतरच तुमच्या लक्षात येईल। तुम्हाला आता मी करून दाखवते। हे बघा या टोकापासून आपल्याला हा धागा वरती काढून घ्यायचा आहे आणि इथे एक गाठ द्यायची आहे। गाठ दिल्याच्या नंतर 2 नंबरच्या वर्तुळावर जायचं आहे। हे बघा परत तिथून धागा वरती काढायचा आहे आणि थोडंसं अंतर ठेवून आपल्याला समोर परत धागा वरती काढून घ्यायचा आहे। हे बघा थोडासा गॅप ठेवलेला आहे, मी परत धागा हा वरती काढून घेतलेला आहे आणि जसा की धागा वरती काढून घेतल्याच्या नंतर रिटर्न आपल्याला परत पहिला जो वर्तुळ आहे ना तिथे आपल्याला परत एक स्टिच द्यायचा आहे, एक टाका द्यायचा आहे आणि टाका दिल्याच्या नंतर परत धागा रिटर्न आपल्याला पहिल्याच टोकावर घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला कंटिन्यू हे स्टिच करायचं आहे। हे बघा तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ मध्ये पहा मी कशा पद्धतीने करत आहे, तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे फेदर स्टिच करायचं आहे। सुरुवात टोकापासून काढल्याच्या नंतर एकदम परत दुसऱ्या वर्तुळावरती मी धागा घेऊन परत थोडं अंतर ठेवून परत एक टाका देत आहे। टाका दिल्याच्या नंतर रिटर्न पूर्णपणे रिवर्स घेऊन परत पहिल्या वर्तुळावर मी धागा वरती काढल्याच्या नंतर परत आपण जी मेन पॉइंट आहे ना तिथेच परत धागा हा टाकायचा आहे। परत मेन पॉइंट पासून धागा काढल्याच्या नंतर परत 2 नंबरचं अर्धवर्तुळ आहे त्यावरती आपल्याला टाका हा काढून घ्यायचा आहे
आणि परत थोडं अंतर ठेवून परत एक टाका काढायचा आहे आणि परत रिटर्न घेताना पण पहिलं जो वर्तुळ आहे ना तिथून घ्यायचा आहे आणि परत आपला मेन जो पॉइंट आहे तिथेच धागा हा काढायचा घालायचा आहे. सेम व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे स्टिच करायचं आहे. आता हे मी पूर्णपणे कव्हर करून घेते. तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता व्यवस्थित पहा जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीने मी धागा हा वरती काढून घेत आहे, कुठे रिटर्न घेत आहे, कुठे टाका देत आहे. ह्या पूर्ण वर्तुळ आपण जो फेदर स्टिच करत आहोत ना येथे कुठेही गाठ द्यायची नाही किंवा डबल स्टिच घ्यायचं नाही. थोडं लक्षात ठेवा कारण की मी धागा टाकल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस रिटर्न घेते. आता रिटर्न घेतल्याच्या नंतर पहिल्या याच्यावर घेतल्याच्या नंतर परत धागा हा परत मेन पॉइंटला रिटर्न घेते. मेन पॉइंटवरून काढल्याच्या नंतर परत रिटर्न मी पहिल्या याच्यावर जाते. परत थोडं अंतर ठेवून हे बघा धागावरती काढून परत रिटर्न मी 1 नंबरच्या वर्तुळावर येणार आहे. हे बघा 1 नंबरचं वर्तुळ, परत मेन पॉइंट धागावरती काढला, परत 2 नंबरचं वर्तुळ, परत थोडासा गॅप ठेवून जी बॉर्डर आहे आपली त्याच बॉर्डरवरती आपल्याला परत धागा काढून रिटर्न परत 1 नंबरच्या वर्तुळावर यायचं आहे. सेम अशा पद्धतीने आपल्याला हे स्टिच कव्हर करून घ्यायचं आहे. चला तर मग आता मी हे पूर्णपणे कव्हर करून घेते. पूर्णपणे कव्हर झाल्याच्या नंतर आपल्याला शेवटी गाठी नक्कीच मारायची आहे जेणेकरून आपलं जे वर्क आहे जे फेदर स्टिच आपण बनवलेलं आहे ते निघणार नाही. तर शेवटी नक्की गाठ मारायची आहे एवढं लक्षात ठेवा नाहीतर पूर्णपणे वर्क हे निघणार आहे. चला तर मग आता आपण दुसरा स्टेप बघूया. हे बघा तर दुसऱ्या स्टेप मध्ये मी आपले 3 वर्तुळ आहेत. एक छोटा आहे त्याच्यानंतर मीडियम आहे आणि एक मोठं वर्तुळ आहे अर्धवर्तुळ. तर यावरती आपल्याला अशा पद्धतीने जर शेप असेल तर कशा पद्धतीने आपल्याला फेदर स्टिच करायचं हे पण आता पाहूया. चला तर मग आता आपण दुसऱ्या शेपवर कशा पद्धतीने फेदर स्टिच करायचा हे पाहूया.
तर इथे पहा 3 सेप दिलेले आहेत. मी एक सेप दिला आहे, त्यामध्येच परत मी दुसरा सेप दिलेला आहे आणि त्या 2 सेपच्या अजून राऊंडने मी मोठा सेप दिलेला आहे. अशा पद्धतीने सेप दिल्याच्या नंतर कशा पद्धतीने आपल्याला सिल्क थ्रेडने वर्क करायचं आहे हे पाहूया. तर सुरुवातीचा जो मधातला जो आहे ना, त्याच्या सेंटर मधून आपल्याला धागा हा वरती काढायचा आहे. मधातल्या सेप मधून धागा वरती काढल्याच्या नंतर परत आपल्याला सेकंड नंबरचा जो आहे ना सेप, त्याच्या एकदम सेंटर मधून परत धागा वरती काढायचा आहे आणि तिसरा नंबरचा जो सेप आहे ना, त्याच्या मधातून परत आपल्याला त्याच्या सेंटर मधूनच धागा हा काढून परत पहिल्या याच्यावरतीच आणायचा आहे. पहिला जो सेप आहे त्याच्यावरतीच आणून परत धागा हा वरती काढून घ्यायचा आहे. हे बघा, काढल्याच्या नंतर परत आपल्याला धागा हा एकदम चिटकूनच घ्यायचा आहे. धागा वरती काढल्याच्या नंतर परत सेकंड याच्यावरून आपल्याला धागा वरती काढून घ्यायचा आहे. हे बघा, सेकंड याच्यावर काढल्याच्या नंतर परत थर्ड नंबर, हे पहा जे बॉर्डर आहेत ना सेपच्या दिलेल्या, तर त्याच्यावरतीच आपल्याला धागा हा काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला सेप हा व्यवस्थित येणार आहे आणि दिसायला पण सुंदर असं दिसतं वर्क. त्यामुळे त्या बॉर्डर वरतीच आपल्याला घ्यायचं आहे आणि चिटकूनच घ्यायचंय, जास्त अंतर ठेवायचं नाही. हे का, परत मी पहिल्या याच्यावरून काढला धागावरती, त्यानंतर दुसऱ्या सेपवरून मी परत धागावरती काढला आणि तिसऱ्यावर परत धागा वरती काढून परत रिटर्न येताना आपल्याला पहिल्या याच्यावरतीच परत धागा हा काढून घ्यायचा आहे. सेम अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे फेदर स्टिच हे कव्हर करायचं आहे. अशा वेगवेगळ्या सेप असतात, त्याला आपण पूर्णपणे वर्क केल्याच्या नंतर सुंदर असं दिसतं. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पॅच वर्क पाहणार आहोत. तर पॅच वर्क पाहण्याच्या अगोदर हे जे वर्क आहे फेदर स्टिच जे आहे ते पाहणं खूप गरजेचं होतं, म्हणून मी या पॅच वर्कच्या अगोदर हे तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे हे दाखवून देते. कारण की तुम्हाला पॅच वर्क करताना, मोराचं पॅच वर्क करताना जे कट बीट्स असतात ते लावायला सोपं जातं आणि कशा पद्धतीने आकार येतो हे पण तुमच्या लक्षात येतं की वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही पॅच वर्क हे करू शकता. जर कटवर्क जर न वापरता तुम्हाला पॅच वर्क करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सिल्क थ्रेडनी पूर्ण कटवर्क न वापरता किंवा शुगर बीड्स न वापरता फक्त सिल्क थ्रेडनेही तुम्ही पॅच वर्क करू शकता. फक्त धाग्याने, तुम्हाला कुठल्याही कट वर्कची गरज नाही, कुठल्या शुगर बीड्सची सुद्धा गरज नाही, कुठल्या स्टोनची पण गरज नाही. फक्त सिल्क थ्रेडनेही तुम्ही मस्त डिझाईन आपल्या ब्लाउज वरती काढून सुंदर असा ब्लाउज तयार करू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे हे जो शेप आहे ते पूर्णपणे भरून घ्यायचा आहे.
हे बघा शेवटच्या टोकापर्यंत आल्याच्या नंतर इथे आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत आता सेंटर पासूनच सुरुवात करायची आहे. सेम आता जो अर्धा भाग आपण ज्या पद्धतीने कव्हर केलेला आहे ना, ज्या पद्धतीने आपला अर्धा भाग हा स्टिच केलेला आहे, सेम त्याच पद्धतीने आता जो बाकीचा अर्धा भाग राहिलेला आहे ना, तो आता आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे. तो पूर्णपणे आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला फेदर स्टिच हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. जे कोणी चॅनलवरती नवीन व्ह्यूअर्स असतील, अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन नक्कीच क्लिक करा, जेणेकरून आपले असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. हे बघा आपलं पूर्णपणे आता जे स्टिच आहे ते कव्हर झालेलं आहे आणि आपण आता शेवटी गाठ बांधणार आहोत एक, जेणेकरून आपलं स्टिच हे पूर्ण उकलणार नाहीये. यानंतर आता जो मधातला जो स्पेस आहे ना, तिथे आपण एक स्टोन लावणार आहोत. हे बघा फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने आपण ते एक स्टोन चिपकवणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्या साइडने पूर्णपणे शुगर बीड्स हे फिरवून घेणार आहोत, जेणेकरून अजून सुंदर दिसेल लुक. हे बघा मी आता इथे 2-2 शुगर बीड्स इथे फिरवून घेत आहे. पहिल्यांदा स्टोन हा फिक्स करून घेते, कारण की एकदम लगेच फॅब्रिक ग्लूने तो चिपकत थोडा वेळ द्यावा लागतो. परंतु मी व्हिडिओ कंटिन्यू करत आहे, त्यामुळे थोडा तो वरती उचलत आहे, एकदम फिक्स झालेला नाहीये तो. तर हे बघा मी येते शुगर बीट्स येते 2-2 शुगर बीट्स मी आता याच्या राऊंडनी पूर्णपणे फिरून घेणार आहे, जेणेकरून स्टिच हे आपलं अगदी सुंदर असं दिसतं. आणि तुम्ही कुठल्याही ब्लाउज वरती किंवा ड्रेस वरती वगैरे जर हे वर्क केलं तर अजूनही सुंदर दिसतं. तुम्हाला कुठल्याही स्टोनची किंवा जास्त गरज नाही पडणार मटेरियल्सची. तुम्ही फक्त सिल्क थ्रेड या धाग्याने जरी केलं तर छान असं दिसतं. एखादा पॅच वर्क जरी बनवला तरी पण खूप सुंदर असं लुक येतं, ड्रेस असो ब्लाउज असो. आणि ज्यांना कुणा आरी वर्क करायचं असेल त्यांनी आपल्या चॅनलवरती पूर्णपणे व्हिडिओ आहेत, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत मी घेत आहे. तर बेसिकचे पूर्णपणे व्हिडिओ आहेत चॅनलवरती. ज्यांना कुणी इच्छा असेल आरी वर्क शिकायची त्यांनी चॅनलवर व्हिजिट करावी आणि पूर्णपणे सुरुवातीपासूनचे व्हिडिओ हे पहा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण स्टार्ट केलेला आहे, कशा पद्धतीने आरी रिंग स्टँड हे बसवलेलं आहे, पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे. मटेरियल्स ची पण माहिती सांगितलेली आहे. सुया वगैरे कोणत्या घ्यायच्यात हे सर्व पूर्णपणे डिटेल्स मध्ये मी सांगितलेलं आहे. तर चॅनलला नक्कीच व्हिजिट करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब हे नक्कीच करा. चला तर मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता पॅचवर्क पाहणार आहोत. त्यापूर्वी याची तुम्ही प्रॅक्टिस करा. चला मग भेटूया तोपर्यंत. आणि आपलं फेदर स्टिच पण इथे कंप्लीट झालेलं आहे. हे पहा सुंदर असं दिसतं. चला मग आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.